नमस्कार मंडळी आपला सर्वांचा लाडका लाखो दिलोकी धडकन नवम केसरी बाकासूर आता नक्की पुढच्या कोणत्या मैदानामध्ये पाहताना दिसणार आहे। आता पुढच्या मैदानाचं नियोजन नक्की बाकासूरचं कसं असणार आहे, संपूर्ण माहिती डिटेलमध्ये व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। तर चला मंडळी कालच्या मोंढ्याळा मैदानामध्ये रुस्तम केसरी बाकासूर आणि बावधानचा लक्ष पळाले जबरदस्त असा कॉमबॅक झाला आणि कालच्या मैदानामध्ये 4था क्रमांक पटकावला मोंढ्याळा या मैदानामध्ये। तर मंडळी आता पुढच्या रुस्तम केसरी बाकासूर आता पुढच्या कोणत्या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे जाणून घ्या। तर चला मंडळी आपला सर्वांचा लाडका रुस्तम केसरी आणि केसरी बाकासूर आता येणाऱ्या खटा मान केसरी मैदानामध्ये पळताना दिसणार आहे। एक आदत आणि एक बैल सर्वात मोठे एक आदत आणि एक बैल मैदान पार पडणार आहे। खटा मान केसरी म्हणजेच या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचं बक्षीस 2,55,000, 2 नंबरचं बक्षीस 2,00,000, 3चं 1,55,000, 4चं 1,00,000 रुपये, 5 नंबरचं 75, 6 नंबरचं 55, 7 नंबरचं 35,000, 8 नंबरचं 25,000, 9 नंबरचं 15,000 आणि 10 नंबरचं 10,000। एकूण बक्षीस खटाव मान केसरी एक आदत आणि एक बैल मैदानामध्ये 10 बक्षीस आहे। मंडळी रुस्तम केसरी बाकासूर आता पळणार आहे पेडगाव फाटी तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी एक आदत आणि एक बैल सर्वात मोठं टॉपचं मैदान पार पडणार आहे। एक आदत आणि एक बैल मैदान सर्वात मोठं टॉपचं मैदान होणार आहे आणि सर्वात टॉप बक्षीस एक आदत आणि एक बैल या मैदानामध्ये आहे 2,55,000 रुपये। तर मंडळी येणाऱ्या दिनांक 14/9/2024 वार शनिवार रोजी खटाव मान केसरी मैदान पार पडणार आहे। सर्वात मोठं एक आदत आणि एक बैल मैदान या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण असणार आहे P3 लाईव्हवर। तर म्हणजे आपला सर्वांचा लाडका रुस्तम आणि केसरी बाकासूर येणाऱ्या 14 तारखेच्या एक आदत आणि एक बैल खटाव मान केसरी मैदानामध्ये 100% पाळताना दिसणार आहे। मैदानाचं प्रवेश फी 1,500 रुपये असणार आहे। तर मंडळी येणाऱ्या मैदानासाठी रुस्तम केसरी बाकासूरला खूप साऱ्या शुभेच्छा। नक्कीच टॉपचा पेहरा बाकासूरच्या मैदानामध्ये असणार आहे आणि आदत टॉप खिलाडी बाकासूर सोबत पळणार आहे। तर नक्की कोणता टॉप आदत असणार आहे लवकरच मी अपडेट घेऊन येईन बाकासूरच्या पेहऱ्याबाबत, त्यामुळे चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करून ठेवा। धन्यवाद।